नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इयत्ता 5वी नवोदय गणितमधील स्वाध्याय 1.2 चा अभ्यास करणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राइब नक्की करा, त्यामुळे येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 1.2 ला। तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा दिलेला आहे, 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31 आणि 51 या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्यांपैकी आपल्याला मूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे। आपण पहिल्या तासाला पाहिलं की 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि महत्त्वाचे जे मुद्दे दिलेले आहेत पहिल्या पाठाचे, त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये 10-10 चे गट करून तुम्हाला तिथं मूळ संख्या सुद्धा दिलेल्या आहेत। त्या मूळ संख्या सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करायच्या आहेत, कारण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा मूळ संख्यांवरती प्रश्न विचारलेला आहे। प्रत्येक स्पर्धा परीक्षा, मग ती कुठलीही असो, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा नवोदयच्या परीक्षेमध्ये मूळ संख्येवरचा प्रश्न विचारलेला असतो। मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की दिलेले जे संख्या आहेत त्या दिलेल्या संख्यांपैकी ज्या मूळ संख्या आहेत त्या मूळ संख्यांची बेरीज किती। बघा या ठिकाणी मूळ संख्यांना आपण गोल करू। 17 ही एक मूळ आहे, त्यानंतर 13, त्यानंतर 41 आहेत, त्यानंतर 2 पण आहेत, त्यानंतर 31 आहेत। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 या 5 संख्या मूळ संख्या आहेत। आता आपण त्यांची बेरीज करू, आडव्या पद्धतीत मांडून घ्या। 17, 13, 41, 2 आणि 31। एकक स्थानांची बेरीज करा। पहिल्यांदा 1 आणि 2 3 झाले, 3 आणि 1 4, 4 आणि 3 किती झाले, 7 झाले। 7 आणि 7 14 होतात, 14 ला 4, हातचा आला 1, 1 2 3 4 5 6 7 8 9 10। म्हणजे या ठिकाणी ज्या मूळ संख्या आहेत 17, 13, 41, 2 आणि 31 यांची बेरीज 104 आलेली आहे। ठीक आहे, त्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे की पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। या ठिकाणी आपल्याला 4 विधान दिलेली आहेत आणि त्या 4 विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे। म्हणजे आपल्याला बरोबर वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। या ठिकाणी पहिलं वाक्य असं आहे, 0 ही विषम संख्या आहे, त्यानंतर 0 ही समसंख्या आहे, त्यानंतर तिसरा पर्याय आहे 0 ही मूळ संख्या आहे आणि चौथा पर्याय आहे 0 ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही। या पाठाच्या सुरुवातीला जेव्हा आपण पहिला तास घेतला त्या तासामध्ये मी तुम्हाला सांगितलं, शून्याच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे 0 आहेत ते 0 विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त विश्लेषण करायची आवश्यकता नाही। पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न तिसरा पहा। या ठिकाणी 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा। आपण स्थानिक किमतीच्या बाबतीत पाहिलेला आहे, परंतु दर्शनी किंमत हा पहिलाच प्रश्न आपल्याला समोर आलेला आहे। या ठिकाणी दर्शनी किंमत म्हणजे काय ते अगोदर समजून घ्या की जो अंक आपल्याला दिलेला आहे, म्हणजे ज्या अंकाने आपल्याला दर्शन दिले तीच त्याची दर्शनी किंमत। सोपं आहे अगदी। बघा आपल्याला या ठिकाणी कोणत्या अंकाचं विचारलेलं आहे, 3चं, म्हणजे 3 ची दर्शनी किंमत 3च असणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी दुसरा कोणता अंक दिला, समजा 5 दिला, तर 5 ची दर्शनी किंमत 5च असणार आहे। म्हणजे कोणताही अंक देऊ द्या, कुठल्याही अंकाची दर्शनी किंमत ही तीच संख्या असते। एवढं लक्षात आलं। म्हणजे या ठिकाणी 3 ची दर्शनी किंमत 3 आहे। मग दुसरी एक संख्या दिलेली आहे तुम्हाला या ठिकाणी 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत काढायची। मग या ठिकाणी आपल्याला 3 कुठे दिलेले आहेत, एकक, दशक, शतक, हजार, 10,000। या 10,000च्या स्थानावरती 3 दिलेले आहेत। म्हणजे आपण या 3 ची स्थानिक किंमत काढायची। 3 ची दर्शनी किंमत मी आताच सांगितली, 3 ची दर्शनी किंमत किती आहे, 3च आहे। आणि आपल्याला त्यातील काय काढायचं आहे, फरक काढायचा आहे। म्हणजे आपण पहिल्यांदा काय करू, या 3 ची स्थानिक किंमत काढू। 3 ची स्थानिक किंमत
3च्या पुढे किती अंक आहेत बघा, 1 2 3 4, 4 शून्य लावून टाका. ओके. आणि आता 3ची दर्शनी किंमत किती आहे, 3च आहे. आणि फरक म्हणजे काय, वजाबाकी असते. आपण पाहिलेलं आहे मागच्या गणितामध्ये. हातचा घ्या, इथं 2 राहतात, इथं 9 राहतील, इथं 10 होतात. त्यानंतर इथं 10, इथं 9, इथं 9 आणि इथं 10. 10तून 3 गेले, किती राहिले, 7 राहिले. हे 9 9 9 आणि 2. म्हणजे या ठिकाणी जो फरक आहे तो किती आलेला आहे, 29,997. अशा प्रकारे हे 3 प्रश्न झाल्याच्या नंतर आपण चौथा प्रश्न घेऊ. त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे, 33 आणि 97 यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय खरे आहे. तुम्हाला 2 संख्या दिलेल्या आहेत, एक 33 आहे, एक 97 आहे. आणि यांच्या बाबतीमध्ये 4 विधान दिलेत. त्या 4 विधानांपैकी योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. बघा, पहिलं काय आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत. या ठिकाणी आपण मूळ संख्या पाहिलेल्या आहेत 100 पर्यंतच्या. त्या 100 पर्यंतच्या मूळ संख्यांमध्ये 33 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे, म्हणजे पहिला पर्याय चुकला. दुसरा काय दिलेला आहे, दोन्ही सहमूळ संख्या आहेत. आता आपण हा दुसरा पर्याय जो आहे तो पडताळून पाहूया, बरोबर आहे का चूक आहे. आपल्याला माहिती आहे की सहमूळ संख्या कशाला म्हणतात. आपण पाठीमागच्या तासाला व्याख्या पाहिलेली आहे की ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. मग आपण आता 33 आणि 97 यांचे विभाजक काढू आणि जे विभाजक काढलेले आहेत त्यांच्यामध्ये सामायिक विभाजक किती निघतात ते पाहणार आहोत. आणि त्याच्यावरून ठरवायचं आहे आपल्याला की त्या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत का. तर मग सुरुवातीला आपण 33 या संख्येचे विभाजक पाहणार आहोत. 33चे विभाजक पाहणार आहोत. विभाजक म्हणजे काय हे पण आपण पाहिलेलं आहे की ज्या संख्यांनी त्या संख्येला भाग जातो त्या संख्येला दिलेल्या संख्येचे विभाजक असे म्हणतात. मग सुरुवात आपण 1 पासून करायची आहे. 1 ने भाग जातो, 2 ने जाणार नाही, 3 ने जाईल, बरोबर, 4 ने जाणार नाही, 5 ने जाणार नाही, 6 ने पण जाणार नाही. त्यानंतर बघा 11 ने जाईल, बरोबर. त्यानंतर 33 ने जाईल. अशा पद्धतीने 1 3 11 33 या संख्या 33चे विभाजक आहेत. त्यानंतर आपण 97चे विभाजक पाहणार आहोत. 97चे विभाजक बघा, 97ला 1 ने आणि 97 ने या 2च संख्यांनी भाग जातो. कशामुळे, कारण 97 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने भाग जात असतो. मग या ठिकाणी आपण 33 आणि 97चे विभाजक पाहिले. यांच्यामध्ये आपण सामायिक विभाजक पाहू. आता सामायिक विभाजक म्हणजे काय, तर दोन्हीमध्ये सारखे असणारे विभाजक म्हणजे सामायिक विभाजक. मग दोन्हीमध्ये सारखे कोणते विभाजक आहेत, 1. फक्त दोन्हीमध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक आहे. आणि म्हणून 33 आणि 97 ह्या ज्या संख्या आहेत ह्या दोन्ही संख्या सहमूळ संख्या आहेत. आणि आपल्याला आता पर्याय क्रमांक B सापडलेला आहे, योग्य पर्याय सापडलेला आहे. त्याच्यामुळं C आणि D नंबरचा जो पर्याय आहे तो पाहण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यानंतरचा 5वा प्रश्न असा आहे की पुढीलपैकी कोणत्या अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी असते. खाली जे 4 पर्याय दिलेत तुम्हाला पुस्तकामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पर्याय दिलेला आहे. त्या ठिकाणी एक पर्याय 0 देखील आहे. बघा, या ठिकाणी 0 जो आहे या 0ला तुम्ही कोणत्याही संख्येमध्ये कुठेही ठेवा त्याची स्थानिक किंमत ही नेहमी 0 येणार आहे, बरोबर. आणि 0ला कोणत्याही संख्येमध्ये जरी ठेवलं तरी त्याची दर्शनी किंमत तीच संख्या राहणार आहे, म्हणजे 0च राहणार आहे. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, तर 0 या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते. उत्तर कोणतं आहे मग, 0 या अंकाची. म्हणजे आपल्याला अंक सापडलेला आहे 0. त्यानंतर 6वा प्रश्न असा दिलेला आहे, 4 5 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी. बघा, सर्वात लहान किती अंकी, 5 अंकी संख्या कोणती. सर्वात लहान संख्या बनवायची आहे आणि किती अंकी बनवायची आहे, 5 अंकी बनवायची आहे.
सर्वात लहान अंकी संख्या बनवत असताना पहिल्यांदा पहा ते अंक किती आहेत, 1 2 3 4 आणि आपल्याला किती अंकी बनवायचे आहे, 5 अंकी संख्या बनवायची आहे. म्हणजे जो लहान अंक आहे तो आपल्याला डबल घ्यावा लागेल. या ठिकाणी सर्वात लहान अंक 0 आहे, परंतु आपल्याला 0 अगोदर घेता येत नाही, म्हणून आपण 3 अगोदर घेणार आहोत. त्यानंतर 0 घ्यायचा आहे. मी म्हणलं होतं की जो अंक लहान आहे तो अंक पुन्हा वापरा. मग आपण 0 पुन्हा एकदा घेऊ. त्याच्यानंतर कोणता अंक घ्यावा लागेल, 4 आणि त्यानंतर 5. म्हणजे 30,045 ही जी संख्या आहे ती या अंकांपासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या आहे. म्हणजे आपल्याला अंक फक्त 4 दिलेत आणि त्याच्यापासून आपण किती अंकी संख्या बनवलेली आहे, 5 अंकी संख्या बनवलेली आहे. यानंतर आपण या स्वाध्यायामधला सर्वात शेवटचा म्हणजे 7वा प्रश्न घेणार आहोत. 7वा प्रश्न या ठिकाणी असा दिलेला आहे, n या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. या ठिकाणी एक अट दिलेली आहे कंसामध्ये, की माहिती दिलेली आहे थोडक्यामध्ये, की हे जे चिन्ह आहे ते मोठ्या संख्येचं आहे, म्हणजे मोठी संख्या दर्शवते, आणि हे जे चिन्ह आहे ते लहान संख्या दर्शवते. मग या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पैकी कोणता योग्य पर्याय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, या ठिकाणी आपण n चा वर्ग दिलेला आहे आणि n चा वर्ग हा मोठा आहे n च्या घनापेक्षा असं दिलेलं आहे. n म्हणजे कुठलीही एक नैसर्गिक संख्या आहे. समजा आपण n बरोबर 2 घेतले तर 2 चा वर्ग 4 होतो, मोठा आहे. जर इथं n बरोबर आपण 2च घेतले तर 2 चा घन किती होतो, बेदोनी 4, 4 दोन्ही 8. मग या ठिकाणी 4 हे 8 पेक्षा मोठे आहेत का, नाही. ही जी अट आहे ती कधी चूक किंवा कधी बरोबर होऊ शकते. आता या ठिकाणी चूक आहे, परंतु बरोबर कधी होऊ शकते, जर आपण n चा वर्ग म्हणजे n च्या ठिकाणी 2 घेतले आणि 2 चा वर्ग जर 4 केला आणि या n च्या ठिकाणी फक्त 1च घेतले तर 1 चा घन किती होतो, 1 येतो. मग या ठिकाणी 4 हे 1 पेक्षा मोठे आहेत. म्हणजे ही जी अट आहे ती कधी बरोबर होऊ शकते, कधी चूक होऊ शकते. त्याच्यामुळं खात्रीशीर आपण सांगू शकत नाही, म्हणून हा पहिला पर्याय जो आहे तो चूक आहे. त्यानंतर इथं काय शक्यता दिलेली आहे की n चा घन हा नेहमी n च्या वर्गापेक्षा मोठा असतो. याच पद्धतीचं हे गणित आहे, त्याच्यामुळं ह्याच्याबद्दलही आपण 100% खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे हे सुद्धा विधान योग्य नाही. त्यानंतर या ठिकाणी पण तसंच आहे, n च्या वर्गाची आणि n च्या घनाची वजाबाकी केल्याच्या नंतर जे उत्तर येणार आहे ते नेहमी 0 पेक्षा मोठं असेल असं सांगितलेलं आहे, परंतु ते कधी कधी मायनसमध्ये पण असू शकतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक C जो आहे तो सुद्धा चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक D बरोबर आहे, परंतु कसा बरोबर आहे पहा. या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की नैसर्गिक संख्या आहे. n म्हणजे काय आहे, नैसर्गिक संख्या, आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते. मग तुम्ही n च्या ठिकाणी म्हणजे नैसर्गिक संख्येच्या ठिकाणी कुठलाही अंक घ्या, तुमच्या मनावर तुम्ही कुठलाही अंक घेऊ शकता. मी समजा 5 घेतले तर 5 नेहमी 0 पेक्षा कसे असणार आहेत, मोठे असणार आहेत. समजा 1 घेतला, 1 सुद्धा 0 पेक्षा नेहमी कसा असणार आहे, मोठा असणार आहे. मी 100 घेतले समजा तर ते 100 सुद्धा या 0 पेक्षा कसे असणार आहेत, मोठे असणार आहेत. म्हणजे तुम्ही n बरोबर कुठलीही एक नैसर्गिक संख्या जर घेतली तर ती नेहमी 0 पेक्षा कशी असेल, मोठी असेल. म्हणून पर्याय क्रमांक D जो आहे तो या प्रश्नासाठी योग्य पर्याय आहे. स्वाध्याय 1.2 मध्ये हा प्रश्न बरेच विद्यार्थी चुकवतात. या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या की n ही एक नैसर्गिक संख्या आहे आणि त्या बाबतीमध्ये जे 4 विधानं दिलेली आहेत ते व्यवस्थितपणे पडताळून पहा. पर्याय क्रमांक D हा जो पर्याय आहे तो अगदी योग्य आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 1.2 चा अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या तासामध्ये आपण स्वाध्याय 1.3 चा अभ्यास करणार आहोत.